मुंबईतील 50 रुग्णालयानंतर आता मुंबई महापालिका मुख्यालय आणि विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी ईमेलवरून देण्यात आलेली आहे। यामध्ये काही कॉलेजमध्ये सुद्धा बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वीच पुण्यात सुद्धा अशाच प्रकारे रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी ईमेलवरून देण्यात आली होती। सलग आलेल्या या धमक्यांमुळे मुंबई पोलीस आता सतर्क झालाय। मात्र अद्याप पोलीस धमकीचे ईमेल करणाऱ्याचा शोध घेऊ शकलेले नाहीये। तर आपण पाहतोय आता पुण्यानंतर मुंबईत सुद्धा बॉम्ब ठेवल्याचे ईमेल येऊ लागलेले आहेत। मात्र रुग्णालयानंतर आता मुंबई महापालिका मुख्यालय आणि विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी ईमेलवरून देण्यात आलेली आहे। यामध्ये काही कॉलेजेसचा सुद्धा समावेश आहे आणि काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं पुण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली होती। मात्र तपासाअंती ही फक्त अफवा आहे असं सुद्धा निष्पन्न झालं होतं। मात्र आता मुंबईमध्ये कॉलेजेसमध्ये याशिवाय विमानतळ परिसरात आणि मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आलेला आहे। त्यामुळे या संदर्भात आता पोलीस सतर्क झाले। अत्यंत महत्त्वाची घडामोड आपण सध्या मुंबईतनं पाहतोय। आता पुण्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आलेला आहे। आणि अधिकचा अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडनं। सचिन, आता पुण्यानंतर मुंबईत बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आलाय, धमकी आलेली आहे, काय कशा पद्धतीने पोलीस तपास करतायत, हा ईमेल कोणाकडनं आलेला आहे? नक्कीच आपण बघतोय की मुंबईत ठिकठिकाणी धमकीचे मेसेजेस किंवा ईमेल येत आहेत। परवा मुंबईतील 50 हॉस्पिटलना बॉम्ब असल्याच्या धमकीचा मेल आला होता आणि त्यानंतर धमकीच्या मेलचं एक सत्रच चालू झाल्याचं आपल्याला इथे दिसून येत आहे। मुंबईतील कॉलेज असेल, महापालिका हेडक्वार्टर असेल आणि अशा अनेक ठिकाणी बॉम्ब असल्याची अफवा असल्याचा ईमेल हे प्राप्त झालेले आहेत। पोलिसांनी अनेक मेल प्राप्त झाल्याने पोलिसांनी सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे। धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल।